ये नगर पालिका तो झाकी है, अभी महानगरपालिका बाकी है। काय झाडी काय नगर कसं सगळं ओके अरे किती बितास धनुष्यबाण आवाज कुणाचा शिवसेनेचा आवाज कुणाचा शिवसेनेचा आणि ताकद कुणाची शिवसेनेची एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आवाज कुणाचा शिवसेनेचा जय भवानी जय शिवाजी एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे ताकद कुणाची शिवसेनेची एकनाथ शिंदे साहेब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शिंदे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाण आला। या बातमीचे प्रायोजक RS मोगले, चाटी गल्ली, सोलापूर। जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद। आज महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं नगरपालिकेचा निकाल हाती आला, त्या निकालामध्ये शिवसेना पक्षाने ज्या पद्धतीनं स्ट्राईक रेट दिला, ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी हा विजय खिसून आणला, हा सगळा करिश्मा या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीनं हे संघटन उभं केलंय, या संघटनेचा हा विजय आहे। खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। या जनतेला त्यांनी जी जी काही कामं केली होती, या जनतेने साहेबांच्या प्रेमाखातीर ते उतराई करण्याकरता शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन निस्तच नाही तर ताकदीनं ज्या ठिकाणी बलाढ्य शक्ती असताना तिथं सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा भारतीय जनता पार्टी 12 जागा लढत असताना आज आम्ही त्यांना फक्त 4 जागेवर समाधान मिळालेलं आहे। बाकी सगळीकडे सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी प्रचंड त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, शहाजी बापूंवर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण शहाजी बापूंनी त्यांचा करिश्मा अजूनही कायम आहे हे दाखवून दिलं। सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी एक हाती जी कायम सत्ता राखलेली दुधनी नगरपालिका असेल, त्यामध्ये सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी करून दाखवलेलं आहे। मोहोळमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, शिवसैनिकांच्या जीवावरती शिवसेनेने विजय श्री खेचून आणलाय। पंढरपुरामध्ये पण तीच परिस्थिती आहे, शिवसेना आणि आम्ही सगळे एकत्रित होतो, तिथेही आम्ही भारतीय जनता पार्टीला रोखलेलं आहे। मंगळवेढ्यामध्ये कुणीही सांगत नव्हतं की मंगळवेढ्यामध्ये विजयश्री खेचता येईल, पण मंगळवेढ्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचा करिश्मा चाललेला आहे। बाकीच्या बार्शीमध्ये तुम्ही बघितलं असेल, तिथं शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत होती। हे 100% खरं आहे। या बॅनरवर ते लिहिलेलं आहे, ये नगरपालिका तो झाकी है, अभी महानगरपालिका बाकी है। एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे। आम्हाला महानगरपालिकेमध्ये आता आमच्याला हत्तीचं बळ मिळालंय एवढं मी सांगतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत भरघोस आणि दैदिप्यमान असं यश शिवसेनेला मिळालंय। आपण तुलनाच करायची झाली तर 2017ला जेव्हा निवडणुका झाल्या, जवळपास 200 त्यावेळेला ज्या निवडणुका एकत्र शिवसेनेने लढवल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, तेव्हा फक्त 26 नगराध्यक्ष निवडून आलेले होते। आणि आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही आता जो मी आकडा बघितला, जवळपास 52-53 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। स्थानिक आघाडीचे नगरसेवक नगराध्यक्ष जर सोबत घेतले तर 60च्या पुढे आमचा आकडा जातोय। म्हणजे इथं जे उबाठा घराच्या बाहेर सुद्धा नाही पडले, जे उबाठांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं, मुंबई नगरपालिका ह्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीमध्येच ते अडकून पडले। आणि दुसऱ्या बाजूला आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे सगळे मंत्री फिरत होते। कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून सुद्धा त्यांनी बळ दिलं। त्यामुळे राज्याच्या जनतेच्या तिजोरीवरती डाका टाकणाऱ्या रहमान डकेतचा पराभव करून एकनाथजी शिंदे साहेब हे धुरंधर ठरलेले आहेत। आणि जे दलिंदर घरी बसलेत ना, त्यांना जनतेने कायमचं घरी बसवलेलं आहे। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित 6 एअरबॅग आणि 6 रंगात। मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 पासून सुरू होते। यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत। फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर।